पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांचे कट्टर समर्थक नाना काटे यांनी आपण चिंचवड विधानसभेमधून निवडणूक लढवणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे। त्यामुळे अजित पवार यांची साथ सोडण्याची अप्रत्यक्षपणे त्यांनी तयारी दर्शवली आहे। चिंचवडमध्ये सध्या भाजपच्या अश्विनी जगताप आमदार आहेत आणि त्यामुळे ही जागा भाजपला सुटणार अशी चिन्ह असताना नाना काटे यांनी मात्र आपणच निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतलेली आहे। नाना काटे यांची नेमकी भूमिका काय आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। दोन्ही पक्षांकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत। नाना काटे ही विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत। नेमकी त्यांची भूमिका काय आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। जोरदार तयारी सुरू आहे, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीकडे पाहताय? आपल्याला माहिती असेल, नुकतीच झालेली पोटनिवडणूक पाहता त्या निवडणुकीमध्ये मला जवळजवळ 1 लाख मतदान झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं आता विधानसभा डिक्लेअर झाल्यानंतर मी सर्व मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे। नक्कीच येणारे हे इलेक्शन आहे, ही निवडणूक आहे, ही मी 100% लढवणार आहे। खरं तर तुम्ही महाविकास आघाडीच्या काही नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे। अगदी शरद पवार असतील, जयंत पाटील असतील, यांची भेट घेतल्याची चर्चा आहे। याच्यामध्ये किती तथ्य आहे? आणि समजा तुम्हाला महाविकास आघाडीकडून, खास करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी मिळाली तर तुम्ही लढणार का? सध्या मी महायुतीमध्ये आहे, दादांबरोबर आहे, त्यामुळं इलेक्शन ही लढणार, ही निवडणूक लढणार ह्याच्यावरती मी ठाम आहे। परंतु ही जागा महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला जाते, दादांशी मी चर्चा केलेली आहे। दादांनी सांगितलं की तू नागरिकांशी, मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात कर, तू भेटीगाठी घे, मी तुला नंतर सांगेल। परंतु ज्यावेळेस इथं काही निर्णय होईल, कुठल्या पक्षाला ही महायुतीची जागा भाजपला जाती का राष्ट्रवादीला जाती का शिंदे साहेबांच्या गटाला जाती हे अजून निश्चित नाही। पण ज्यावेळेस समजा राष्ट्रवादीला नाही भेटली, दुसऱ्या पक्षाला गेली, तर नक्कीच जरी कुणाला जरी गेली तरी मी इलेक्शन लढणार आहे। म्हणजे अगदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडूनही तुम्हाला उमेदवारी मिळाली तरी तुम्ही तिकडे जायलाही मागे पुढे पाहणार नाही? त्यावेळेस मी एक निर्णय घेणार आहे। सध्या मी मतदारांच्या भेटीवरती जास्त भर दिलेला आहे, परंतु नक्कीच इलेक्शन लढवायचं म्हटल्यानंतर कुठला तरी पक्ष, कुठलं तरी चिन्ह हातात घेणं गरजेचं आहे। त्यावेळेस मी निर्णय घेईल। महायुतीकडूनच निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र परिस्थिती बदलली तर ते इतर पक्षामध्येही जाऊ शकतात, अशीच त्यांची भूमिका आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।